नमस्कार. असं म्हणतात की बापाच्या सर्वात जवळचं कोण असेल तर त्याची लेक. म्हणजे एक लेक असावी असं म्हटलंच जातं. किती व्हिडिओ बघतो आपण, किती व्हिडिओ बघतो. म्हणजे ते असं 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 करत मारायचा खेळ. पहिल्यांदा बाप पोरासोबत खेळत असतो, पोरग थपाड 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 मारतं आणि मग बाळी पोरीची येते. बाप असा असा करत पोरीच्या पायासमोर तो असा असा हात करतो आणि पोरगी त्या हाताचं छानसं गोड चुंबन घेऊन बापाच्या गळ्यात पडते आणि खाली ओळी येतात, एक लेक असणं आवश्यक आहे. काय गोड आहे ना तो व्हिडिओ. ती भावनाच खूप सुंदर आहे. म्हणजे एक लेक असणं आवश्यक आहे. बाप बुलंद कहाणी आणि नारळातील पाणी असंही आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी बोलून दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्या वडिलाविषयीची कृतज्ञता व्यक्त करायला सुप्रिया सुळे कधीच कमी करत नाहीत, हे आपल्या लक्षात आलं असेल. पण सुप्रिया सुळेंचं अशातलं एक विधान माझ्या हाती लागलंय. आता हातीच लागलं म्हणतो मी, कारण कुठून तरी आलं की ते हाती लागलं असंच म्हणावं. ते विधान जरा नीट ऐका. थोडंसं आहे, फार मोठं दाखवत नाहीये, आहे भाषण लंब चौडं, पण त्यातला काही पाठ दाखवतोय आणि त्यातल्या त्यात ते एक वाक्य पुन्हा 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 ऐकवायचा प्रयत्न करतोय. ऐका. गद्दाराचे 2000 कोटी, विकासाचे 2000 कोटी आणि गद्दारी तर महाराष्ट्राच्या रक्तात आणि गद्दारी तर महाराष्ट्राच्या रक्तात आणि गद्दारी तर महाराष्ट्राच्या रक्तात आणि हा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा. ऐकलं? सुप्रिया सुळे म्हणतायत गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहे. आणि याच्या आधी कुणीतरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून गेल्याचं मला आठवतंय. कोण नेमकं आठवत नाही. शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आहे. दोन वाक्यांचा उगाच संबंध जोडून मला शिव्या घालायच्या नाहीत, शपथ घालायच्या नाहीत. म्हणजे सुप्रिया सुळे म्हणतात गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहेत आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणतो शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आहेत आणि तेच खरे महाराष्ट्राची नस जाणतात. महाराष्ट्राच्या धमन्यात वाहणारं रक्त म्हणजे सळसळतं रक्त म्हणजे शरद पवार, तो बिजरेला सह्याद्री वगैरे वगैरे काय 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 म्हणतात. आता मी काही गोपीचंद पडळकरांच्या सारखा वाचाळ नाही आहे शरद पवारांना काही काही म्हणायला. म्हणजे शरद पडळकर म्हणतात तसं म्हणायला मी काही तसा वाचाळ नाही आहे. मी आपल्या दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता शरद पवारांना जर महाराष्ट्राच्या धमन्यातलं रक्त म्हटलं किंवा शरद पवारांना जर महाराष्ट्र म्हटलं आणि सुप्रिया सुळेंचं तेच वाक्य खरं करायचं ठरलं तर काय होईल? काय होईल? मला प्रश्न पडतोय. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून आपलं सरकार स्थापन केलं आणि मला सुप्रिया सुळेंचं ते वाक्य आता आठवलं. म्हणजे भूतकाळात गेलं की ते वाक्य आठवतं. वाक्य कोणतं? गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहे. साधं सोपं लॉजिक आहे. फार फार हे खल करायची गरज नाहीये. काय आहे नेमकं, कसं आहे नेमकं. तिकडे शरद पवारांनी राहुल गांधींच्या सोबत मैत्री केली ना. म्हणजे अलायन्स, आता राष्ट्रीय स्तरावरचा अलायन्स करायचं ठरलं. राहुल गांधी संसदेच्या बाहेर, लंडनमध्ये, दक्षिण हिंदुस्थानात, उत्तर हिंदुस्थानात, पूर्व हिंदुस्थानात, पश्चिम हिंदुस्थानात जिथं कुठं जातील तिथं सूटबूटवाली सरकार, कोटवाली सरकार, टायकोटवाली सरकार असं मोदींना शिव्या घालत 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 अदानीवरती येतात आणि अदानींनाही शिव्या घालायला कमी करत नाहीत. म्हणतात अदानी हे मोदींचेच आहेत, अदानींची संपत्ती मोदींचीच आहे. म्हणजे एका काँग्रेसच्या नेत्याने तर नरेंद्र दामोदर दास मोदी या नावाला नरेंद्र गौतम दास मोदी असंही म्हणून टाकलं होतं. मोदाणी अशी नवीन नावं लोकांनी सर्च केली आहेत. हे सगळं होत आहे. म्हणजे शरद पवारांचे मित्र असलेल्या राहुल गांधींचा दुश्मन अदानी आणि शरद पवारांचा नातो अदानीचा ड्रायव्हर. खरं आहे ना. म्हणजे बघा ते जरा व्हिडिओ दाखवतो बघा. बघितलात? एवढंच नाही तर अदानींच्या सारखा चांगला उद्योगपती नाही असंही पवार म्हणून टाकतात. छान आहे. आम्ही त्या पवारांच्या भूमिकेचं स्वागतच करतो. पण राहुल गांधींचं काय?
त्यांना एवढं मी तुमच्याच सोबत, मी तुमचाच म्हणून दुश्मनाच्या खांद्यावर हात टाकून निघून जाण्याला गद्दारीने तर काय म्हणायचं. मला सुप्रिया सुळेंचं वाक्य इथे आठवतं, गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहे. चला जरा पुढे जाऊ. शरद पवारांचे आदरणीय नातू, म्हणजे पवार तर आदरणीय असतात, परम आदरणीय असतात, म्हणजे परम म्हणायला पाहिजे आता, कारण नातू जर आदरणीय तर शरद पवारांचे पुतणे परम आदरणीय आणि शरद पवार परम आदरणीय. तर शरद पवारांचे आदरणीय नातू रोहित पवार यांनी काल परवा त्यांच्या वास्तुशांतीच्या वेळेला सामनाची जी काही वास्तुशांती केली आहे ना, ती जरा बघणं आवश्यक आहे. म्हणजे भन्नाट बोललेत, मला ते आवडतं, दाखवायला तुम्हाला आवडेल, जरा ऐका. सामनामध्ये अनेक विविध आर्टिकल्स येत असतात आणि सगळेच आर्टिकल चांगले असतात, सत्याला धरून असतात असं नाही. धरून बसून कुणीही अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षाबद्दल नाही तर एका नेत्याबद्दल संदेश देण्यापेक्षा मला असं वाटतं की आज सामान्य लोकांच्या अडचणी महाराष्ट्राच्या काय ते सामनाली सुद्धा इतर पेपरकडनं आणि वृत्तपत्रांकडनं आपण अपेक्षा करतो ना, अशी अपेक्षा आम्ही सामनाकडनं सुद्धा करतो की तुम्ही आर्टिकल हे सामान्य लोकांच्या परिस्थितीवर लिहायला सुरुवात करा. राजकीय तर कुणीही लिहू शकतं. ऐकलं, म्हणजे सामनात जे काही छापून येतं ते सगळं सत्य नसतं. दुसऱ्याच्या पक्षाच्या नेत्याबद्दल कशाला उगाच शहाणपणा करून बोलता. राजकीय काय कुणी लिहू शकेल, जरा सामाजिक लिहून दाखवा. संजय राऊतांना शहाणपणाचा सल्ला रोहित पवारांनी दिलेला आहे. आता संजय राऊत बिचारे शरद पवारांच्या करता पळू खुर्च्या आणतात. ते म्हणजे मी शरद पवारांचा माणूस असं म्हणतात. एक शरद सगळे गारद अशी मुलाखत घेतात. शरद पवार सुद्धा मी ठाकरे कुटुंबाच्या उबाठा सेनेच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे असं म्हणतात. आणि इकडे रोहित पवार जी काही ठासतात ना सामनाची संजय राऊतांची, ती ठासलेली बघितलं की सुप्रिया सुळेंचं वाक्य मला मनोमन आठवतं, गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहे. ते अजित पवारांचंही असंच झालं होतं बघा. कोण हा संजय राऊत, काय लिहितो हा, असं ते बोलले होते. ते वाक्य दाखवत नाही, कारण आधी आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे. उगी तेच ते दाखवून व्हिडिओ रटाळ कशाला करा, लांब कशाला करा. आणि अजित पवारांचं तसंही आता राष्ट्रवादीत काही उरलेलं नाहीये, म्हणून मग उगीच त्यांना राष्ट्रवादीतलं महत्वाचं काही समजण्याचं कारण नाहीये. आता ते फक्त विरोधी पक्ष नेते, आता त्यातले विरोधी कमी आणि विनोदी पक्ष नेते जास्त झालेत ते, त्यामुळं त्यांचं आता दाखवत बसत नाही. पण अजित पवारांचं शिवसेनेविषयीचं, उबाठा सेनेविषयीचं मत ऐकलं की सुप्रिया सुळेंचं ते वाक्य पुन्हा डोक्यात येतं, गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहे. आणि सरते शेवटी जाता आमचे विजय बापू शिवतारे यांनी अॅनालायझरला एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत त्यांनी एक पाढाच वाचला होता. अक्षरशः पाढा वाचला होता. म्हणजे ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कोणाचं होतं, दुसऱ्याचं होतं. मोरेंची संस्था कोणती, मग त्याच्यावर ताबा कोण घेतला. रयत शिक्षण संस्था कोणाची होती, त्याच्यावर ताबा कोण घेतला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर ताबा मिळवण्यासाठी नगरच्या कोल्हेंना कसा त्रास दिला. राज्य शिखर बँक कशी ताब्यात राहण्यासाठी प्रयत्न केले गेले, ती ताब्यातून काढून घेतली म्हणून आपल्याच सरकारने पाठिंबा दिलेल्या आणि विश्वासू नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांचा शेवटच्या काळात राजकीय गेम कसा केला, सगळं आठवतं ना. म्हणजे शरद पवारांनी स्थापन केलेल्या दोनच संस्था, एक ग्राहक भांडार आणि दुसरी सूतगिरणी, दोन्हीही चालू केल्याच्या पुढच्या वर्षात बंद पडल्या. बाकीचे सगळे कारखाने दुसऱ्याचे होते. पवारांनी ताब्यात घेतले, व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले. ईस्ट इंडिया कंपनी सारखी पॉलिसी. कारण सुप्रिया सुळेंचं वाक्य माझ्या लक्षात आहे, गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहे. आणि तेही वाक्य लक्षात आहे, शरद पवार म्हणजे महाराष्ट्र किंवा शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या धमन्यात वाहणारं रक्त. जाता जाता उगाचच विजय बापू शिवतारेंचे व्हिडिओच्या क्लिप्स तुम्हाला दाखवतो आणि मग पुन्हा आपण बोलूया. पहिला कारखाना येतो सोमेश्वर कारखाना. कोणी बनवला हा सोमेश्वर कारखाना? सोमेश्वर कारखाना मुकुटराव काकडे पवारांनी बनवलेला नाही. मुकुटराव काकडे म्हणजे काकडे प्रस्त एवढं मोठं होतं की मुकुटराव काकडेंच्याच एका संस्थेमध्ये शरद पवारांचे वडील क्लार्क. म्हणजे त्यावेळेस काकडे तेवढे
स्वयंभू होते आणि मोठे नेते होते शेतकऱ्यांचे. त्यांनी हा सोमेश्वर कारखाना काढला. इलेक्शनच्या सहकाराच्या माध्यमातून हे तिकडे घुसले. पैसे, ताकद, राजकीय ताकद, त्याच्या जीवावर वीक झालेले काकडे होते, त्यांना बाहेर फेकून दिलं. आणखी एक वैशिष्ट्य आहे पवार साहेबांचं, की कुठेही जायचं आता घर फोडायचं पहिलं. त्या काकड्यांचा शहाजी बापू काकडे त्यांना हाताशी घेतलं, बाकीचे काकडे आउट केले. त्या शहाजी बापूला नॉमिनल चेअरमन केलं, ताब्यात घेतलं. आता शहाजी बापूही नाही आणि गेलेले काकडे कोणी नाही. आता पवार. माळेगाव हा शेंबेकरांनी बनवला, मोठा कारखाना आहे. बरं. एक सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढणारा, दिवस रात्र रक्त आटवणारा नेता, त्याने त्या काळात तो कारखाना उभा केला. त्यांनी शेंबेकरांनंतर पुढे तावरे आले, मग त्याच्यात. तावरे आले. हां. आणि तावरे आल्यानंतर तावरे कधीतरी आले, पण मॅक्झिमम वेळ पवार साहेब आणि अजित पवारांनी त्याच्यावर कंट्रोल ठेवला. छत्रपती बनवला साहेबराव जाचक, जे पवारांची विरोधक, ट्रेडिशनली विरोधक असंच मानलं जातं. आता त्यांचा मुलगा जे पृथ्वीराज बापू जाचक, हा कारखाना जाचकांनी बनवला. तिथे हे घुसले, पूर्ण कंट्रोल, हैराण केलं जाचकांना. भीमा पाटच बनवला मधुकाका शितोळेंनी. प्रचंड डेडिकेटेड शेतकऱ्यांच्या प्रती असणारा माणूस, निस्वार्थ, घुसले. नंतर ठीक आहे, आता राहुल कुलकडे आला वगैरे, पण मॅक्झिमम वेळ त्यांच्या ताब्यात होता. आणि शेतकरी ऐकल्यात, गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहे हे सुप्रिया सुळेंचं वाक्य आपल्याला पटायला येतं. मी यात घोषणा करू इच्छितो शेवटी, की इथे कुठेही आतापर्यंतच्या या सगळ्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र हा शब्द मी संपूर्ण महाराष्ट्राला उद्देशून बोलत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते शरद पवार म्हणजे महाराष्ट्र, सुप्रिया सुळे म्हणतात गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहे. आम्ही का उगाच स्वतःला महाराष्ट्र समजून घ्यावं आणि आमच्या काय रक्तात गद्दारी म्हणून सांगावं. बघा, ज्याला वाटतो आपण महाराष्ट्र, त्याने महाराष्ट्र समजावा आणि त्यांनीच गद्दार समजून घ्यावं. आमचा काहीही संबंध नाही. नमस्कार.